नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गौरव थोरात रिव्ह्यूज मध्ये। आणि या शुक्रवारी जो दुसरा चित्रपट मी बघितला त्याचं नाव आहे आरपार। तर चला बोलूया हा पिक्चर कसा आहे। तर या पिक्चर मध्ये तुम्हाला दोन जे मेन ऍक्टर जे नट बघायला मिळतात। पहिला म्हणजे ललित प्रभाकर आणि जी हिरोईन आहे ती आहे ऋता दुर्गुळे। तर या दोघांची जी केमिस्ट्री आहे ना एवढी फ्रेश आहे, म्हणजे एकदम डोळ्याला जे एकदम बोलतात ना, बरं वाटलं बघून एकदम त्यांना, की त्यांची फ्रेश पेअरिंग बघून। आणि त्यांची केमिस्ट्री पण एवढी वाखाणण्याजोगी आहे, म्हणजे त्यांनी जी ऍक्टिंग केलेली आहे याच्यामध्ये की असं वाटत नाही की यांचं फर्स्ट मूवी आहे या दोघांचा। ह्याच्या आधी मी ललित प्रभाकरचे जे मूवीज बघितले, जे चित्रपट बघितले, त्याच्यामध्ये त्यांनी एकदम लाईट हार्टेड वगैरे असे रोल केलेले आहेत। जसं ची व ची चौकामध्ये त्यांनी काम केलं होतं, एकदम मजेदार, म्हणजे एकदम विनोदी चित्रपट होता तो। पण ह्याच्यामध्ये एकदम त्यांनी जो रोल केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या विविध त्याचे बोलतात ना अँगल्स बघायला मिळणार आहे त्याच्या रोलचे। म्हणजे कधी तो रागीट असतो, कधी एकदम प्रेमळ असतो, कधी त्याच्या यंग एकदम लुक दाखवला आहे, कधी थोडा मॅच्युअर लुक दाखवलाय, थोडा सिरियस लुक दाखवलाय। तर हे बघून मला एकदम मजा आली बघायला, हे की एक वेगळी आपण लव्ह स्टोरी बघायला मिळते आपल्याला मराठीमध्ये ती पण। आणि हे दोन ऍक्टर्स तर माझे फेवरेट आहेतच। आणि मी बोलू इच्छितो ऋता दुर्गुळे बद्दल, की तिला आपण झी मराठीच्या सिरियल वगैरे मध्ये सुद्धा बघितलेलं आहे। पण या पिक्चर मध्ये जो तिने रोल निभावलेला आहे तो म्हणजे तिने एकदम बोलतात ना जीव लावून एकदम रोल केलेला आहे, की जो ती जेव्हा रडते सुद्धा स्क्रीनवरती तर एकदम इथे लागून जातं आपल्याला, की बाबा हिला खूप त्रास होतो हिला। आणि ते तिने बोलतात ना बखुबीने आपल्या स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तिने, की तिचं जे दुःख आहे, तिच्या ज्या वेदना आहे त्या आपल्याला दिसतात। आणि कथेबद्दल जर बोलायचं झालं तर या दोन प्रेमी युगलांबद्दल किंवा एका कपल बद्दलची स्टोरी आहे असं मी सांगू इच्छितो। पण ह्याच्यामध्ये भरपूर ट्विस्ट आहे, म्हणजे नॉर्मल लव्ह स्टोरी नाहीये ही। ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे त्यांचे प्रॉब्लेम्स, आणि ही आत्ताची जी म्हणतात ना झेन झी वगैरे, तर ह्या आत्ताच्या जनरेशनला ही अनुसरून असं पिक्चर असल्यासारखा आहे हा। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हा पिक्चर बघताना थोड्या थोड्या पिक्चरची आठवण सुद्धा येणार आहे। त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे कबीर सिंग। बाबा, जो शाहिद कपूरने जो रोल केला होता त्याची जरा थोडी थोडी छटा तुम्हाला बघायला मिळेल ह्या ललित प्रभाकरच्या कॅरेक्टरमध्ये। आणि दुसरा पिक्चर मी एक सांगू शकतो रॉकस्टार। तर रॉकस्टार मध्ये एक सीन होता बघा, की रणबीर कपूर एका बाथटब मध्ये बसलेला आहे आणि तिथे वरतून शॉवर मधून पाणी पडते स्लो मोशन मध्ये, आणि समोर त्याची गिटार आहे, त्या गिटारला आग लागलेली आहे। तर असाच एक सीन ह्याच्यामध्ये सुद्धा आहे, तो तुम्ही बघा, की तो गार्डन मध्ये बसलाय चेअर वरती आणि समोर एक शर्ट आहे आणि त्या शर्टला आग लागलेली आहे। तर तिकडे मला एकदम रॉकस्टारची आठवण आली। आणि ह्या पिक्चर मधली जी गाणी आहे ती पण एकदम म्हणजे मधुर गाणी आहेत एकदम मी म्हणेल। आणि एक जे गाणं मला खूप जे आवडलं, जे मी रँक 1 वर ठेवेल या पिक्चरच्या गाण्यांमध्ये, ते जागरण गोंधळचं एक गाणं आहे। ते बघा तुम्ही बाबा, ते गाणं जे जसं पद्धतीने पिक्चराइज केलंय किंवा ज्या त्याचं म्युझिक आहे प्लस अजय गोगावलेचा आवाज आहे, हे म्हणजे एकदम, आणि जे गाणं लिहिलंय ते गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आहे। तर ते तुम्हाला बघून एकदम ना हे तुमचं गाणं एकदम फेवरेट होणार आहे, आत्ताच तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून। आणि ह्याच्याबद्दल मी स्टोरी बद्दल जर सांगायचं झालं, थोडीशी मी स्टोरी तुम्हाला सांगेन, पण पूर्ण रिव्हील नाही करणार, तर तुम्ही चिंता करू नका। ही म्हणजे एक कपलची जर्नी जी असते ना एका जोडीची, की ते जसे भेटतात पहिल्यांदा कॉलेजमध्ये, मग ते ओळखायला लागतात, मग प्रेम होतं, मग पुढे त्यांचं एकदा रिलेशनशिप स्टार्ट झाल्यावरती काय काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, की कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम येतात, किंवा कधी कधी जॉबच्या संदर्भात एकाला बाहेर जावं लागतं, एक मग ह्या शहरात राहतो, मग ते लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप वगैरे। तर असे भरपूर काही अँगल्स असतात, ते इश्यूज असतात। तर असेच तुम्हाला वेगवेगळे याच्यामध्ये प्रॉब्लेम बघायला मिळतील, आणि त्याच्याबद्दल ते दोघं मग कसे रिॲक्ट होतात, एक कसा रिॲक्ट होतो, मग ही दुसरी कशी रिॲक्ट होते, हे सगळं आहे तुम्हाला पिक्चर मध्ये बघायला मिळेल। आणि त्यांनी दोघांनी जे काम केलेलं आहे ना अप्रतिम केलेलं आहे, म्हणजे हे जमून आलेली एकदम, म्हणजे कॉम्बिनेशन मी म्हणतो, हिरो हिरोईन म्युझिक वगैरे सगळंच। म्हणजे असा पिक्चर बघा, तुम्हाला खूप वर्षांनी असं बघायला मिळेल मराठी इंडस्ट्रीमध्ये, की लव्ह स्टोरी आहे आणि प्लस एकदम ती फ्रेश वाटते आपल्याला बघून। तर हा पिक्चर आहे तो तुम्ही नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन, किंवा आपल्याला मराठी चित्रपटांना सपोर्ट केला पाहिजे। आणि अशा वेळेला जेव्हा तो चांगला पिक्चर येतो ना तेव्हा तो OTT वरती वगैरे म्हणजे बघू नका, असं म्हणजे खूप वेळाने येतो तो, आणि मग तोपर्यंत त्याची मजा निघून जाते सगळी। आणि जो फील असतो ना पिक्चरचा तो थिएटरमध्येच परफेक्ट येतो।
तर तुम्ही पण नक्की बघा हा पिक्चर. मी जेव्हा गेलो होतो थिएटरमध्ये यंग क्राऊड होतं, ते पण बघून मजा आली की मराठी यंग क्राऊड पण हे बघतंय, की ते बघून एकदम आनंद झाला मला की त्यांना पण कळतंय की चांगला पिक्चर आलाय तर हा बघायला पाहिजे आपल्याला. नाहीतर हिंदी पिक्चर तर सतत येतच असतात, पण मराठी पिक्चरला पण जे यंग क्राऊड आहे ते गर्दी करतायत हे बघून बरं वाटलं जरा मला. तर तुम्ही पण बघा हा पिक्चर आणि मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला. मी या पिक्चरला देईन 3.5 आउट ऑफ 5 स्टार्स. चांगला पिक्चर आहे, बघा तुम्ही नक्की. फॅमिली सोबत सुद्धा बघू शकता, पण जर तुम्ही मित्रांबरोबर गेला तर जास्त एन्जॉय कराल, कारण टॉपिक जरा यंग आहे वगैरे. तर हेच मी सांगू इच्छितो. तर बघत राहा गौरव तोरात रिव्ह्यूज आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर. नमस्कार.